मित्रांनो, जुन्या पेन्शन सहित सर्वच पेन्शनमध्ये जे सर्वच पेन्शनधारक आहेत त्या पेन्शनधारकांसाठी सर्वच पेन्शनमध्ये 5 मोठे अपडेट समोर आले आहेत। तर हे सर्व अपडेट आपण एक एक करून आजच्या व्हिडिओमधून डिटेलमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, कारण मी शेवटी सांगणार आहे सर्वच पेन्शनमध्ये काय अपडेट आले आहे ते तर मी सांगणारच आहे, परंतु मी शेवटी सर्वात महत्त्वाचा एक पॉइंट सांगणार आहे, तो म्हणजे जुन्या पेन्शनबद्दल 4 अपडेट आले आहेत किंवा तुम्हाला जुन्या पेन्शनबद्दल एक नियम लावण्यात आलेला आहे। तो नियम कोणता असणार आहे किंवा तुम्हाला आता 2025 मध्ये जुनी पेन्शन आधारित किती % पेन्शन मिळणार आहे हे सुद्धा मी सांगणार आहे। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। सर्वात पहिलं म्हणजे या नवीन वर्षात सरकारी कर्मचारी म्हणजेच गव्हर्नमेंट एम्प्लॉय चा महागाई भत्ता किती वाढू शकतो आणि ती कधी मिळू शकतो याची खुशखबर लवकरच मिळणार आहे। डीए हाईक 2025 एक नवीन अपडेट समोर आले आहे। डीए हाईक 2025 एक नवीन अपडेट समोर आले आहे। दरवर्षीप्रमाणे या वर्षीही आपल्या देशाचे बजेट जवळ आले आहे। तुम्हाला माहित आहे आपल्या देशाचे बजेट हे एप्रिलमध्ये सांगतात। एप्रिलमध्ये आपल्या देशाचे बजेट हे जवळ आले आहे आणि यामध्ये टॅक्स सहित पेन्शन तसेच ओपीएस बहाली म्हणजेच जुनी पेन्शन लागू करणे आणि 8वे वेतन आयोगाचे गठन असे काही सरकारी कर्मचाऱ्यांनी एका न्यूज चॅनलमध्ये म्हणजेच मन की बात यामध्ये सांगितले आहे आणि माननीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र सुद्धा लिहिले आहे। म्हणजे तुम्हाला समजलं असेल की टॅक्स सहित पेन्शन असेल, ओपीएस बहाली म्हणजे जुनी पेन्शन असेल लागू करण्याबद्दल, त्याचबरोबर 8वे वेतन आयोग याचे गठन असेल, याची सर्व जे एम्प्लॉयच्या म्हणजे कर्मचाऱ्यांच्या जे प्रश्न होते त्यांना जे पाहिजे आहे पेन्शनबद्दल ते सरकारी कर्मचाऱ्यांनी प्रत्येक राज्यातून हे आपल्या वित्तमंत्री म्हणजेच आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र सुद्धा लिहिलेलं आहे। तसेच औषध किंवा खाद्यपदार्थ आणि दवा किंवा चिकित्सा विमा यावरती जीएसटी आहे ती कट करा असेही पत्र निर्मला सीतारामन यांना कर्मचाऱ्यांनी लिहिले आहे। त्यानंतर जुनी पेन्शन संदर्भात असणारे अपडेट आपण पाहूयात। मी तुम्हाला मगाशीच सांगितलं आपण आजच्या व्हिडिओमधून सर्वात महत्त्वाची माहिती पाहणार आहोत जुनी पेन्शनबद्दल। जुनी पेन्शनबद्दल 5 मोठे अपडेट समोर आले आहेत। ते अपडेट कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत। तर तुम्हाला आता समजले असेल सर्वच पेन्शनधारकांनी पेन्शनसाठी निर्मला सीतारामन यांना काय पत्र केले आहे, काय मागण्या केल्या आहेत हे आता समजलंच असेल, परंतु जुनी पेन्शनबद्दल ही 5 अपडेट समोर आले आहेत। त्यातील पहिलं म्हणजे सिवाळामध्ये न्यू मुवमेंट फॉर ओल्ड पेन्शन स्कीमने 25 जानेवारीपासून जुने पेन्शनसाठी हस्तांतरण अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे आणि हे अभियान सुरू पण केले आहे। आता तुम्हाला माहित आहे 25 तारीख झाले, त्यांनी हे अभियान सुरू सुद्धा केलं आहे। तसेच कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरण मुद्द्यावरती 19 तारखेला चर्चा झाली आहे, म्हणजे 19 जानेवारीला कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरणावरती सुद्धा चर्चा झाली आहे। ही बैठक बिहार राज्यात गोपालगंज आंबेडकर पार्क मध्ये झाली आहे। बैठकीमध्ये संघटन मजबूती तसेच जुनी पेन्शन आणि नियमितीकरण बद्दल चर्चा सुद्धा झाली आहे। म्हणजे आता पेन्शन बद्दल सर्वच राज्यामध्ये उचलून धरला आहे, म्हणजे सर्व राज्यामध्ये देशामध्ये जेवढी राज्य आहेत त्या सर्व राज्यांमध्ये बऱ्यापैकी पेन्शन संदर्भात उचलून धरला आहे आणि बऱ्याच राज्यामध्ये यासाठी आंदोलन सुद्धा सुरू केलेले आहेत। तसेच मध्य प्रदेशमध्ये सुद्धा कर्मचाऱ्यांसाठी मोठे आंदोलन सुरू केले आहे। कर्मचाऱ्यांनी मध्ये सुद्धा
आंदोलन सुरू केले आहे। या आंदोलनात सुद्धा 32 संघटनाचे कर्मचारी संघटना सामील झाले होते। म्हणजे ज्या 32 संघटना आहेत कर्मचाऱ्यांच्या, त्यातील सर्व कर्मचारी या आंदोलनात सामील झाले होते। या आंदोलनात सुद्धा जुनी पेन्शन, पदोन्नती समवेत 48 मागण्या कर्मचाऱ्यांच्या होत्या। पहा, या आंदोलनात जे मध्य प्रदेशमध्ये पेन्शन संदर्भात आंदोलन झालं, त्यामध्ये जुनी पेन्शन तसेच पदोन्नती समवेत 48 मागण्या कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत। त्यामुळे या बजेटमध्ये कर्मचाऱ्यांचे हे सर्व मुद्दे हे गृहीत धरले जाणारच आहेत। त्यानंतर लखनौमध्ये सुद्धा OPS आणि 8व्या वेतन आयोगाची मागणी केली होती आणि हे सर्व राज्यातील आंदोलन पाहता केंद्र सरकारने जुन्या पेन्शनबद्दल एक मोठा निर्णय घेतला आहे। केंद्र सरकारने स्पष्ट सांगितले आहे की जुनी पेन्शन योजना पूर्णपणे लागू केली जाणार नाही। पहा, बरेच कर्मचारी आंदोलन करत आहेत जुनी पेन्शन योजना पूर्णपणे लागू करण्याबाबत, परंतु केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की जुनी पेन्शन योजना पूर्णपणे लागू केली जाणार नाही, परंतु यामध्ये काही बदल करून नवीन पेन्शन योजनाच लागू करणार आहे। म्हणजे आता नवीन पेन्शन योजना बऱ्याच जणांना मान्य नाही, परंतु जुन्या पेन्शन योजनेचे काही मुद्दे गृहीत धरून नवीन पेन्शन योजनेतच काही बदल करून ही योजना लागू केली जाणार आहे। त्यामध्ये करण्यात येणारे बदल असणार आहेत। बघा, हे सर्व पाहता सरकारने सुद्धा काही बदल केले आहेत आणि ते बदल कोणता असणार आहे? सर्वात महत्त्वाचा एक बदल आहे तो म्हणजे सरकारी कर्मचाऱ्याच्या अंतिम वेतनाच्या एक निश्चित पेन्शन अमाउंट म्हणून मिळणार आहे। आता फॉर एक्झाम्पल पहा, एखाद्या कर्मचाऱ्याला रिटायरमेंट वेळी 50,000 सॅलरी आहे। बघा, एखाद्या कर्मचाऱ्याला रिटायरमेंटच्या वेळी जर 50,000 सॅलरी आहे तर त्याला 20% म्हणजे 10,000 पेन्शन मिळणार आहे। बघा, हा सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो की बघा, मी एक्झाम्पलद्वारे तुम्हाला सांगते, एखाद्या कर्मचाऱ्याला समजा तो रिटायरमेंटच्या वेळी त्याला 50,000 सॅलरी आहे आणि तर सरकारने असं सांगितलं की त्याला 20% मिळणार, तर 10,000 पेन्शन म्हणून त्याला मिळणार आहे। हे आता एक्झाम्पलसाठी घेतले होते, परंतु सरकार हे बजेटमध्येच ठरवणार आहे। परंतु हे फिक्स आहे की सरकार लास्ट महिन्याचा जरूर विचार करणार आहे। म्हणजे तुमचा जो रिटायरमेंटच्या वेळी शेवटचा महिना असतो त्या महिन्याचा जरूर विचार करणार आहे। ओडिशा राज्यात तर सरकारने 1975 ते 77 मध्ये आपत्कालीनच्या दरम्यान जेलमध्ये जे लोक होते त्या लोकांना मासिक 20,000 पेन्शन देण्याचा निर्णय हा घोषित केला आहे। हा ओडिशा राज्याबद्दल एक मोठा निर्णय झालेला आहे। ओडिशा राज्यामध्ये जे आपत्काल्यामुळे जे लोक जेलमध्ये होते त्यांना मासिक 20,000 पेन्शन देण्याचे ठरवले आहे। हा मोठा निर्णय ओडिशा राज्याने घेतलेला आहे। सो तुम्हाला पेन्शनबद्दल आणि 8व्या वेतन आयोगाबद्दल आपल्या बजेटमध्ये काय निर्णय होऊ शकतो हे तुम्हाला आता समजलं असेल। सरकारी कर्मचाऱ्यांनी निर्मला सीतारामन यांना काय पत्र केले आहे हे सुद्धा तुम्हाला समजले असेल। सो हा कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांपर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।